एक महत्त्वाची अपडेट येतेय। आरकॉम कर्ज प्रकरणात अनिल अंबानींची सीबीआय चौकशी सुरू झालेली आहे। अनिल अंबानी दिल्लीतल्या सीबीआय कार्यालयात उपस्थित आहेत। आज आणि उद्या अनिल अंबानींची सीबीआय चौकशी होणार आहे। तर अनिल अंबानींना सीबीआयने चौकशीसाठी बोलवलं होतं आणि त्याप्रमाणे आज आणि उद्या ते सीबीआय चौकशीसाठी कार्यालयात दाखल होतील। आता ते सीबीआय चौकशीसाठी दाखल झालेले आहेत। आरकॉम कर्ज प्रकरणी अनिल अंबानींची आता चौकशी होतीये। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत। सोमेश, अनिल अंबानी सीबीआय कार्यालयात दाखल झालेत। अनिल अंबानी यांच्या विरोधामध्ये सध्या ईडी सीबीआय कडून या संपूर्ण प्रकरणात चौकशी सुरू आहे आणि संपूर्ण रिलायन्स अनिल अंबानींचा रिलायन्स ग्रुप आहे, त्या रिलायन्स ग्रुपच्या विरोधामध्ये ही चौकशी सुरू आहे। स्टेट बँक ऑफ इंडियाच्या काही कर्जांमध्ये अनियमितता आढळली होती, ज्या उद्देशाने कर्ज घेतलं गेलं त्याच उद्देशाने त्या कर्जाचा विनियोग झाला नाही अशा स्वरूपाचा आरोप आहे। आणि या प्रकरणी एका निवृत्त अधिकाऱ्यांनी वित्त विभागातल्या सर्वोच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली होती। सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी ईडी सीबीआयला कठोर चौकशी करण्याचे निर्देश दिले आणि त्या निर्देशांनंतर आता ही चौकशी अनिल अंबानींची सुरू आहे। आज अनिल अंबानी 19 तारखेला आणि तसेच ते उद्या देखील त्यांना सीबीआय कडून बोलवण्यात आले। दोन्ही दिवस ते हजर राहणार आहेत सीबीआय दिल्लीकडे आणि या संदर्भामध्ये सर्व माहिती देणार आहेत। धन्यवाद सोमेश या माहितीसाठी।